आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साबुदाणा खिचडी, जी अतिशय सोपी व झटपट होणारी आहे। चला तर मग सुरुवात करूया। कढईमध्ये तेल तापायला ठेवले, त्यामध्ये मिरचीचा ठेचा, उकडून व कुस्करून घेतलेले बटाटे, शेंगदाण्याचा कूट हे सर्व व्यवस्थित परतून घेतले। त्यानंतर यामध्ये चवीपुरते मीठ टाकले व भिजवलेला साबुदाणा टाकला। हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता मंद आचेवर झाकण ठेवून 5 मिनिटे ठेवूया। 5 मिनिटे झालेली आहे। खिचडी पुन्हा एकदा परतून घेऊ। लक्षात ठेवायचं खिचडी ही मध्ये मध्ये हलवत राहायची, जोपर्यंत ती व्यवस्थित मोकळी, सरसरीत व पारदर्शक होत नाही तोपर्यंत खिचडी ही व्यवस्थित परतत राहायची, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते। पाहू शकता आपली गरमागरम खिचडी तयार आहे। व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।